नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शियाटिका, कंबरदुखी यावर विना ऑपरेशन उपचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत भंडारी स्पाइन क्लिनिकचे कायरोप्रॅक्टर आणि ऑस्टिओपॅथ डॉक्टर विराज भंडारी. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर विराज, स्वागत तुमचं आपल्या स्टुडिओत. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्यासाठी डॉक्टर विराज भंडारी यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विराज भंडारी हे भंडारी स्पाइन क्लिनिकचे संस्थापक संचालक आहेत. तसंच डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेद, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी याचं परदेशात प्रशिक्षण घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे ते आधुनिक डॉक्टर आहेत. तसंच महाराष्ट्र, केरळमधील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड तसंच ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांच्या आधुनिक उपचार पद्धतींचं डॉक्टर विराज भंडारी यांनी रीतसर प्रशिक्षण घेतलेलं आहे. परदेशात संशोधन म्हणजेच एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइनच्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे. मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्जिंग, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन तसंच लंबर पेन, हार्निएटेड डिस्क, स्लीप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे, मुंग्या येणे तसंच पायजड होणे, बधीर होणे यासारख्या विविध आजारांवर तसंच मणक्याच्या विकारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतीय उपचार पद्धती यांचा सुरेख संगम करत नवीन उपचार पद्धती विकसित केलेली आहे. डॉक्टर विराज भंडारी यांच्या भंडारी स्पाइन क्लिनिकच्या टेक्निकमुळे जवळपास 10,000हून अधिक मणक्याच्या विकार असणाऱ्या रुग्णांना विना ऑपरेशन व्याधीमुक्त होण्यात यश आलेलं आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात सायटिका किंवा शियाटिका आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे काय. डॉक्टर, शियाटिका किंवा सायटिका म्हणजे काय? सगळ्यात आधी सायटिका हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला असतो. सायटिका म्हणजे काय तर सायटिक नर्व जी आहे जी नर्व तुमच्या L4 L5 या व्हर्टेब्रल सेगमेंटपासून निघत ती नव तुमच्या मांडीच्या मागणं पिंढऱ्यांपर्यंत तसेच पायाच्या बोटांपर्यंत जाते. ती नव जिथं पिंच होते L3 L4 सेगमेंट जे आहे लंबर व्हर्टेब्रा L3 L4 तिथे जर नव पिंच झाली तर तो पेन पेशंटला वेदना ह्या मांडीपाची पुढच्या भागात येतात. L4 L5ला जर वेदना असतील पिंच झाली असेल नव तर त्या वेदना ह्या मांडीच्या मागच्या साईडला L4 L5 L5S1ला वेदना असती पिंच झाली असेल नव तर ती वेदना कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत. तसेच ती नव ही पिन झाल्यानंतर पेशंटला पहिल्या टप्प्यामध्ये हे जे स्ट्रक्चर मी आणलं हे बघा, हे 2 व्हर्टेब्रल सेगमेंट आहेत. हे 2 व्हर्टेब्रल सेगमेंट जे आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस पल्पस हा ॲन्युलस फायबर हा जो ॲन्युलस फायबर आहे तो ॲन्युलस फायबर पहिल्या टप्प्यामध्ये फाटतो. पहिल्या टप्प्यामध्ये फाटल्यानंतर न्यूक्लियस पल्पस बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तो ॲन्युलस फायबर फाटून ती डिस्क ही बाहेर येते आणि ती डिस्क बाहेर आल्यानंतर ती नववरती पिंच करते आणि नववरती पिंच केल्यानंतर जिथे जिथे पिंच करेल, उजव्या साईडला पिंच केली तर उजव्या साईडला पेशंटला दुखतं, डाव्या साईडला पिंच केली तर डाव्या साईडला दुखतं. याला म्हणतात सायटिका. नक्कीच. पण डॉक्टर, आता सायटिका म्हणजे काय तुम्ही सांगितलं, पण मुळात हे होण्याचं कारण काय आहे? सायटिका होण्याचं सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते म्हणजे एका सेकंदामध्ये 3 मूवमेंट करणं. क्विक सडन ऑफ ॲक्शनमध्ये पुढे आपण काहीतरी वस्तू ढकलत असताना मागे बघणं किंवा एखादी वस्तू खाली ठेवतो ती ठेवत असताना 2 मूवमेंट किंवा 3 मूवमेंट एकसाथ करणं. 3 ते 4 मूवमेंट जर पटकन एका सेकंदात केल्या गेल्या त्याच्यामुळे टॉर्क आणि फोर्स चुकतो आणि टॉर्क आणि फोर्स चुकल्यामुळे व्हर्टेब्रल सेगमेंटमधली जी गादी आहे, पाण्याची गादी आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस पल्पस म्हणून जी चकती असते ती चकती सरकते आणि फाटते आणि ती फाटल्यानंतर पेशंटला वेदना चालू होतात. त्याचबरोबर दुसरं कारण जे आहे ते म्हणजे चुकीची जीवनशैली, चुकीचं बसणं, चुकीचं उठणं, चुकीचं हालचाली करणं, अतिसाहसी कामं करणं. बऱ्याच वेळा बरेच रुग्ण जे आहेत ते अचानक एखाद्या मित्राचं बघून 100 सूर्यनमस्कार मारायला सुरुवात करतात किंवा वेट लिफ्टिंग, डेड लिफ्टिंग जो प्रकार चालू आहे सध्या समाजामध्ये, कुठेतरी इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती काहीतरी यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचे आणि चुकीच्या व्यायाम पद्धती किंवा अतिप्रमाणात व्यायाम पद्धती करणं आणि त्याचा झटका बसून डिस्क बाहेर येणं, असे बरेच रुग्ण मला व्यवहारामध्ये आत्ता दिसतात आहे. त्याचबरोबर आहार, एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी.
बऱ्याच वेळा काही लोकांना दिवसभरात 3, 4, 5, 6 वेळा जेवणाची सवय असते. 6 वेळा म्हणजे काय, तर सकाळी नाश्ता करायचा, परत 1 तासाने एखादा लाडू खायचा, 1 तासाने परत एखादी भेळ खायची, परत थोड्या वेळाने चिवडा खायचा. असं खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळा आम तयार होतो आणि तो आम आतड्यामध्ये चिटकून राहतो. तो अन्न पचत नाही, त्याचं अजीर्ण होतं आणि तो सगळं प्रेशर ते मणक्यावरती येतं आणि मणक्यावरच्या गाद्यांवरती प्रेशर येऊन ती चकती बाहेर यायला त्रास होतो. त्याचबरोबर एखादा ट्रॉमा घडणं किंवा ॲक्सिडेंट होणं, इंजुरी होणं हे एक मोठं कारण सायटिका होण्याचं आहे. तसेच चौथी गोष्ट जी आहे तो म्हणजे अतिविचार, अति ताण तणाव, अतिविचार करणं, स्ट्रेस अति घेणं आणि त्याच्यामुळे राईट साईडच्या वेदना उत्पन्न करते. राईट साईड ही सगळी तुमच्या इमोशनचं पेन आहे पेशंटमध्ये आणि लेफ्ट साईड हे बऱ्याच वेळा मेकॅनिक पेन आहे. तर ही सगळी कारणं एकंदरीत आहार विहार, कसं उठणं बसणं झोपणं आणि मानसिक अवस्था या 4ही गोष्टींचा संयोग हा सायटिकामध्ये होतो. नक्की सर. डॉक्टर विराज भंडारी यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांवर उपचार केलेले आहेत. अनेक सेलिब्रिटीज वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टरांकडे येत असतात आणि त्यांच्याकडनं कायरोप्रॅक्टिक उपचार करून घेत असतात. अनेकांना त्यांनी व्याधीमुक्त केलेलं आहे. मणक्याचे विकार म्हणू नका किंवा इतर विकार म्हणू नका, यातून डॉक्टर विराज भंडारे यांनी अनेकांना रोगमुक्त केलं आहे, दुखण्यापासून सुटका दिलेली आहे. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, त्या पाहूया. नमस्कार, मी गोपीचंद पडळकर. गेले अनेक वर्ष माझा प्रवास खूप आहे. जवळजवळ आत्तापर्यंत माझा 15 लाख किलोमीटर प्रवास झाला आहे आणि 2 वर्षापूर्वी अचानक माझा उजवा पाय प्रचंड दुखत होता. मला बसताही येत नव्हतं आणि प्रवासातच पाय दुखत असल्यामुळं मी गाडीतून झोपून गावाकडे गेलो आणि 2-4 दिवस घरी आराम केल्याच्या नंतर मला आमचे डॉक्टर संजय पडळकर त्यांना मी ही गोष्ट कानावरती घातली आणि त्यांनी मला भंडारी आयुर्वेद हॉस्पिटल इथं पुण्यामध्ये स्वारगेटच्या जवळ आहे, डॉक्टर विराज भंडारी यांचं, आणि आम्ही इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या सर्व बॉडीचे एक्सरे वेगवेगळ्या अँगलमधून 8 अँगलमधून काढले आणि मग नंतर डॉक्टर साहेबांनी जी ट्रीटमेंट केली आणि ज्या दिवशी ट्रीटमेंट केली त्याच दिवशी मला खूप चांगला फरक पडला. डॉक्टर, सायटिकाचं निदान आपल्याला कसं करता येतं? उपचार पद्धतीकडे आपण येणार आहोत, मात्र निदान जर करायचं झालं तर कुठल्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात? एक लक्षात घ्या, कोणतंही आजार होतो त्याचं निदान खूप महत्त्वाचं आहे. निदान जर चुकीचं झालं तर उपचार सगळे चुकीचे ठरू शकतात किंवा ठरतात. सायटिकाचं निदान जे आहे ते पहिलं प्राथमिक, आपण कोणताही रुग्ण आमच्या दवाखान्यात आल्यानंतर आम्ही त्याची नाडी परीक्षा करतो की त्याच्या नाडीमध्ये कोणते दोष हे बिघडलेत. वात पित्त कफ, त्यामध्ये परत उपदोष, प्राण उदान समान अपान व्यान, त्याची गती काय आहे, शरीरात धातूंची गती काय आहे, हे सगळं चेक करून त्याचं सत्व कसं आहे, त्याचं सात्विक राजसिक तामसिकपणा कसा आहे, त्याचे विचार कसे आहेत, त्याच्या भावना कशा आहेत, हे एक प्रकारे आयुर्वेदिक निदान एक पहिलं केलं जातं. त्याच्यानंतर त्याची प्रकृती काय आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याचे मसल टेस्टिंग करतो की कोणकोणते मसल्स कशा पद्धतीने वर्क होतात आहे. बऱ्याच वेळा सायटिकामध्ये ग्लूट्स, सॉस, इलियाकस, हॅमस्ट्रिंग हे मसल्स जे आहेत, गॅस्ट्रोनिमस मसल, काफचे मसल, हे सगळे ओढले जातात किंवा शुष्क होतात किंवा ते बारीक बारीक मसल वास्टिंगमध्ये जातं. ते आपण चेक करतो की नक्की कोणते मसल हे वास्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर SLR टेस्ट केली जाते, जिलेट टेस्ट केली जाते, AP टेस्ट केली जाते. त्यानंतर नर्वोस्कोप नावाचं हे जे यंत्र मी आणलेलं आहे ते पेशंटच्या मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत लावलं जातं. ह्या यंत्रामध्ये नक्की पेशंटला कधीपासून त्रास होतो आहे, म्हणजे पेशंटला 1 महिन्यापासून त्रास होतो आहे, 4 महिन्यापासून त्रास होतो आहे, 1 वर्षापर्यंतपासून त्रास होतो आहे किंवा 3 वर्षापर्यंत हे मशीन दाखवतं की नक्की उजव्या साईडला त्रास होतो आहे का डाव्या साईडला त्रास होतो आहे. हे सगळं आपण पेशंटला नर्वोस्कोपने तपासतो. त्याच्यानंतर फेशियल टेस्टिंग केलं जातं, ग्रॅव्हिटी कशी आहे, पेशंटचं उठतो कसा, बसतो कसा, झोपतो कसा, याचं एक प्रकारचं टेस्टिंग. त्यानंतर जिलेट टेस्ट, त्यानंतर डायनॅमिक आणि सिस्टमॅटिक टेस्ट, या 2 टेस्ट केल्या जातात. त्याच्यावरनं ठरवलं जातं की नक्की पेशंटचा त्रास हा कशामुळे होतो आहे. ह्याचं वैयक्तिक एक निदान, कस्टमाइज निदान आपण याला म्हणूयात, मूळ रूट कॉज काय आहे ह्याच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि त्याच्यानुसार एक चिकित्साचा उपक्रम ठरवला जातो.
नक्कीच. डॉक्टर, तुम्ही बऱ्याच जणांना ट्रीट केलेलं आहे ज्यांना सायटिकाचा प्रॉब्लेम आहे किंवा आणखी इतर MRI वगैरे जे आपण केलं जातं, तेव्हा मला एक असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि काही मॉडर्न उपचार पद्धती ज्या एकत्र करता, म्हणजे नेमकं काय करता? एक ही जी उपचार पद्धती आहे ही 8 ते 15 थेरपींचा सगळा संगम आहे. माझे जवळजवळ 24 ते 28 कोर्सेस झाले ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US मध्ये. या स्पाइन रिलेटेड ज्या टेक्निक्स अख्ख्या जगभरात वापरल्या जातात आणि ज्याचे रिझल्ट्स खूप सुंदर आहेत, त्या सगळ्या ट्रीटमेंटचा पॅटर्न आपल्या दवाखान्यात आपण अंडर वन रूफ करतो. त्याच्यामुळे रिझल्ट्स हे एनहान्स होतात. पहिल्या दिवसापासून कमीत कमी 30 ते 90% फरक पहिल्या दिवशी पहिल्या ट्रीटमेंट नंतर रुग्णांमध्ये दिसतो. ही उपचाराची पद्धत जी आहे ती एकदम सायंटिफिक एव्हिडन्स आहे. उपचार जे ठरवले जातात, पेशंटचा एक्सरे बघितला जातो, ऑब्च्युरेटर फोरामेन कसा आहे, सॅक्रोइलियक जॉईंटचा अंतर, स्पायनस प्रोसेस कशा आहेत, अलाइनमेंट कशी आहे, हे सगळं चेक करून निदान केल्यानंतर पेशंटचा प्रोटोकॉल पहिल्या दिवशी सांगितला जातो. साधारण 7 ते 8 ट्रीटमेंटमध्ये सायटिका ही 100% बरी होते. अच्छा. त्याचबरोबर जी उपचार पद्धती जी आहे त्याच्यामध्ये बेसिकली पहिली ट्रीटमेंट जी आहे ती क्रायोप्रॅक्टर म्हणजे काय, तर मणका ओढून बसवणं किंवा विशिष्ट पोझिशनमध्ये मणका जो बाहेर आला आहे त्याला विशिष्ट पोझिशन आणि मशीनने त्याच्या खाचेमध्ये परत बसवणं, ही पहिली ट्रीटमेंट आहे. याला बोन सेटिंग आपल्या भारतामध्ये म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरी ट्रीटमेंट आहे व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे ऑर्गन बॅलन्स केले जातात. बऱ्याच वेळा लिव्हर इम्बॅलन्स होतो. राईट साईडला आपल्या लिव्हर आहे, लिव्हरचे लिगामेंट्स टाईट होतात, लिव्हरची मुवमेंट आहे, स्वतः लिव्हर शरीरामध्ये ह्या पद्धतीने हलत असतो. ते हलत असताना त्याचं हलणं जर बंद झालं किंवा कमी झाली गती तर मागच्या साईडचा स्पाइन जो आहे तो पूल होतो आणि सायटिक नर्ववरती प्रेशर येतं. तसेच डाव्या साईडला आपल्या स्प्लीन आहे, लेफ्ट साईडची किडनी आहे. त्या किडनीच्या मुवमेंट्स जर कमी जास्त प्रमाणात व्हायला लागल्या, मोबिलिटी कमी झाली तरी सायटिकाचा त्रास पेशंटमध्ये होतो. हे सगळं आपण चेक करून ठरवतो. जर लिव्हरमध्ये इम्बॅलन्स असेल तर लिव्हरचे लिगामेंट आपण परत नॉर्मल करतो. त्याला म्हणायचं व्हिसरल मॅनिप्युलेशन. आणि फेशियल मॅनिप्युलेशन आणि व्हिसरल हे दोन्ही गोष्टीमध्ये आपण ऑर्गन विथ फेशिया, ग्रॅव्हिटीचा, पेशंटची ग्रॅव्हिटी चेक केली जाते. पेशंटचे कुठले कोणते मसल इम्बॅलन्स आहेत, पेशंटचे शोल्डर, पेशंटची छातीचा भाग, पेशंटचा कमरेचा भाग, पेशंटची पावलं कशी आहेत, पावलं ही दोन्ही सरळ आहेत का इन्व्हर्टेड आहेत, पाऊल वरती उचललं आहे, पेशंटची बॉडी पुढे झुकली आहे का, एका साईडला उजवीकडे किंवा डावीकडे टिल्ट झाली आहे का, हे सगळं चेक करून त्यानुसार फेशियल मॅनिप्युलेशन ही ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर इस्तम नावाची ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. याच्यामध्ये अमेरिकेचे आणि UK प्रोब्स आहेत. त्या प्रोब्सने जिथे जिथे नोड्स बनलेत, लिम्फ नोड, ते सगळे नोड सोडवले जातात. असं साधारण एक 12 ते 15 प्रकारचे उपचार एका दिवशी, साधारण सकाळी 9 वाजता ट्रीटमेंट चालू होते, 1:30 वाजता संपते. पुढची बॅच आमच्याकडे 1:30 वाजता चालू होते, ती 5:30 पावणे 6 पर्यंत संपते. असं 2 बॅचेसमध्ये आमच्याकडे आत्ता जगभरातून पेशंट येतात आहे. म्हणजे दुबईतनं महिन्याला सध्या 10 ते 15 पेशंट दुबईतनं येतात आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारदरा, औरंगाबाद, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर असे विविध महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं पेशंट एका दिवसासाठी येतात, ट्रीटमेंट घेतात. 7 ते 8 ट्रीटमेंटमध्ये ती गादी पूर्णपणे आत जाते, नसा मोकळ्या होतात आणि 7व्या महिन्यात आपण MRI रिपीट करतो, 3ऱ्या महिन्यात एक्सरे रिपीट करतो. दोघांचा बदल हा पेशंटला दाखवला जातो. त्यामुळे हे 100% बरं होण्यासारखं आहे सायटिका. तर आपण आणखी याबद्दल जाणून घेणार आहोत डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडनं. मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर विराज भंडारी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, सायटिकामध्ये ज्या दबलेल्या नसा असतात किंवा ज्या एकदम कंजेस्टेड झालेल्या असतात तर त्या मोकळ्या होऊ शकतात का? MRI मध्ये ज्या नसा दिसतात की ज्या दबलेल्या आहेत त्या या उपचार पद्धतीनंतर मोकळ्या होऊ शकतात? आत्तापर्यंत आमच्याकडे 3 ते 3,500 MRI आहेत की ज्यामध्ये नसा पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहेत. एपिकॅनॉल डायमीटर वाढलेला आहे. जी चकती बाहेर आलेली आहे, जी चकती पूर्णपणे बाहेर आली आहे, ती चकती पूर्णपणे आत जाते. हे बघा, MRIच्या रिपोर्टमध्ये दिसतं की हा कॅनॉल डायमीटर जो आहे, ही चकती बाहेर आल्यामुळे मसल शॉर्ट होतात. 10 मिनिटापेक्षा पेशंटला जास्त चालता येत नाही, उभं राहता येत नाही, पाय गळून जातात, मांड्या गळून जातात, चालायला लागलं की झरा मुंग्या येतात.
काही पेशंटच्या चप्पल निसटून जातात, लघवीचा कंट्रोल जातो, काही पेशंटमध्ये संडास झालेली समजत नाही. हे सगळं जे आहे ते सायटिकामुळेच होतं. आणि सायटिकाचा हा पहिला टप्पा जो आहे, पहिल्या टप्प्यामध्ये पेशंटला प्रचंड वेदना असतात, दुसऱ्या टप्प्यामध्ये पेशंटला प्रचंड मुंग्या असतात, तिसऱ्या टप्प्यामध्ये बधिरता, नमनेस, चौथ्या टप्प्यामध्ये वेदना नसतात, मुंग्या नसतात, बधिरता नसतो, पण पाय हा सुकत जातो आणि पायातली चप्पल निसटते. तर एक लक्षात घ्या, 4ही टप्प्यांमध्ये पेशंट 100% बरा होण्याच्या पद्धतीने उपचार जर केले गेले तर 100% उपयोग त्याला होतो. त्याचबरोबर यामध्ये काय, आहार, योग्य आहार, औषधं, योग्य आयुर्वेदिक औषधं आणि त्याचबरोबर योगा आणि मॅन्युअल थेरपी असा चौघांचा संगम जर केला आणि घरच्या घरी पेशंटने वाफारा घेतला, स्टीम घेतली घरच्या घरी, सकाळी एक 40-45 मिनटं मान, कंबर, पाठीला एरंडाचा पाला, निरगुडचा पाला, शेवग्याचा पाला टाकून चांगल्या पद्धतीने कुकरला हिरवा पाईप लावायचा रेग्युलेटरचा आणि त्याने चांगली स्टीम जर घेतली तर तिथले मसल सगळे लूज होतात आणि तिथली सूज कमी होते आणि पेशंटचं दुखणंही कमी होतं आणि ताकद वाढायला सुरुवात होते. तर एक लक्षात घ्या, सायटिका ही नक्कीच बरी होऊ शकते. पूर्ण चकत्या आतमध्ये जाऊ शकतात आणि पूर्ण हे बरं होऊ शकतं. माझ्याकडे आत्ता जवळजवळ 30 ते 70% पेशंट हे डॉक्टरांचेच आई वडील किंवा स्वतः ऑर्थोपेडिक डॉक्टर्स, काही स्पाईन सर्जन सध्या दवाखान्यात येतात, त्यांच्या 7-7 ट्रीटमेंट आत्ता संपलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःहून त्यांचे स्वतःचे MRI काही लोकांचे सेंटर्स आहेत, स्वतःच्या सेंटरमध्ये त्यांनी सगळे एव्हिडन्स मला दिलेत की सर हे नक्कीच तुमच्या ट्रीटमेंटने बरं होत आहे. नक्कीच. डॉक्टर, आता तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात की आहाराचा, तर भंडारी स्पाईन क्लिनिकमध्ये तुम्ही पेशंटचा म्हणजे त्यांना ट्रीटमेंट तर कायरोप्रॅक्टिक देताच, पण त्याबरोबर त्यांचा आहार, योगा या सगळ्यांचं एक रुटीन तुम्ही त्यांना सेट करून देता, तर याबद्दल थोडंसं सांगा. डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकमध्ये आहार तर हा पहिल्या दिवशीच सांगितला जातो. सकाळचं जेवण हे 10 वाजता, संध्याकाळचं जेवण 6:30 वाजता. भूक लागल्यानंतर पोटभर जेवायचं आहे, पहिला नियम आहे. तहान लागल्यानंतर पाणी प्यायचं आहे. त्याचबरोबर गोड पदार्थ, गुळाचं पाणी, सफरचंद, पपई, मोसंब हे फळं, जी गोड फळं जी आहेत ती जेवणाच्या सुरुवातीला खायची आहे. हळीवाचा लाडू, डिंकाचा लाडू हे जेवणाच्या सुरुवातीला. त्यानंतर चपाती आणि फळभाज्या ज्या आहेत आठवड्यातले 7 दिवस, कडधान्य आठवड्यातले 1 दिवस, पालेभाज्या या पण आठवड्यातनं 1 दिवस. पालेभाज्या रोज खायच्या नाही, कारण त्याच्यामध्ये क्षार असल्यामुळे बऱ्याच वेळा डिजनरेटिव्ह चेंजेस होऊन मणक्याच्या चकत्यांना खड्डे पडतात. हे बघा, इथे खड्डे दिसतात ते आपल्याला. त्यामुळे त्यानंतर कंपल्सरी जेवणाच्या मध्यभागी आल्याचा तुकडा आणि मीठ, आणि तो आल्याचा तुकडा किती खावा तर पेशंटच्या अंगठ्याच्या नखा एवढा आल्याचा तुकडा खावा. आल्याचा तुकडा आणि 1/4 टीस्पून मीठ, त्याबरोबर ताक अर्धा ग्लास, आवळ्याची चटणी 2 चमचे, चिंचेची चटणी 2 चमचे. हे बल वाढवतं, मणक्याच्या मसलमधली ताकद वाढवतं. त्याच्यानंतर वरण भात आणि हिरव्या मुगाचं वरण शक्यतो वापरा. त्यानंतर जेवणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लसणाची 1 पाकळी, हिरव्या मिरचीचा 1 तुकडा, ओल्या नारळाची एक साधारण 2 तुकडे. हा जर आहार अशा पद्धतीने खाल्ला गेला तर चयापचय क्रिया सुधारते. गोड पदार्थ सुरुवातीला, आंबट खारटमध्ये, तिखट, तुरट, कडू पदार्थ शेवटी, आणि त्यानंतर बडीशेप आणि अर्धा ग्लास ताक. असं जर जेवणाचा पॅटर्न ठेवला तर चयापचय क्रिया सुधारते, धातू चांगल्या पद्धतीने वाढतात, शरीराचं पोषण होतं, बल वाढतं, ताकद वाढते आणि पेशंटचा थकवा निघून जातो आणि डिस्क ही परत आत जायलाही मदत मिळते. त्याचबरोबर आपण झूमवरती ऑनलाईन योगा प्रत्येक पेशंटचे घेतले जातात. आठवड्यातले 3 दिवस, सोमवार, बुधवार, शुक्रवार, सकाळी 6:30 ते 7:30 मी स्वतः ते योगा अयंगार गुरुजींच्या पद्धतीने, आणि त्याचबरोबर रॉल्फ योगा जो पॅटर्न आहे तो, आणि फ्रँकलिंग मेथड, ह्या 3 प्रकारचे योगा पॅटर्न आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे METचे एक्सरसाइज, असं हे सगळं झूमवरती घेतलं जातं. त्याच्यामुळे योग, आयुर्वेद आणि मॅन्युअल थेरपी ह्या सगळ्यांचा जर संगम केला तर पाठीचे, मानेचे, कमरेचे विकार हे नक्कीच बरे होतात. नक्कीच. तर योग, आयुर्वेद आणि डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकच्या टेक्निक्स ज्या आहेत त्यांचा, त्या उपचार पद्धतींचा वापर करून डॉक्टर विराज भंडारी यांनी अनेकांना रोगमुक्त केलेला आहे, अनेकांना व्याधीमुक्त केलेला आहे. ज्यांना मणक्याचा त्रास होता किंवा ज्यांना इतर दुखी होती, इतर सांधेदुखी होती, त्यावर सुद्धा त्यांनी उपचार केलेले आहेत. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. माझी बसण्याची कंडिशन इतकी खराब होती की मी माझे देवसुद्धा वरती ठेवले आणि उभं राहून पूजा करायची. परंतु ज्यावेळेला इथे आली, सिस्टरनी सांगितलं की नाही तुम्ही बसत जा, काही फरक पडत नाही तुम्हाला, बसायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि मग मी लगेच इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून देव माझे मी खाली घेतले आणि देवपूजेला सुरुवात केली. मला खूप समाधान वाटलं. माझ्या पायात खूप मुंग्या येत होत्या,
मी 1 मिनिटसुद्धा उभी राहू शकत नव्हती, अशा झरझर मुंग्या यायच्या. परंतु आज मी सगळे कामं करू शकते. ज्या वेळेला मला त्रास सुरू झाला, मी दोन्ही वेळेला स्वयंपाकी नव्हती माझ्याकडे, आणि आज मी अभिमानाने सांगते की मी सगळे घरचे कामं एकटी करते. मला फार अभिमान आहे या हॉस्पिटलचा आणि या स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा. आणि सगळे फॉलोअप मी पाहिले. डॉक्टरांसोबत मी योगा केला सकाळचा, आणि खानपान, आहार विहार सगळं डॉक्टरांच्या फाईलनुसार मी केलेलं आहे. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ज्यांना स्पाईनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात किंवा नस एखादी मणक्यात दबलेली असते, कण्यांची सगळी म्हणतात ना ठेवणच बिघडलेली असते, गॅप आलेला असतो, तर यावर सुद्धा आपण विना ऑपरेशन, म्हणजे ज्यांना ऑपरेशन सजेस्ट केलेलं आहे तर त्यावर सुद्धा आपण विना ऑपरेशन उपचार कशा प्रकारे देऊ शकतो? एक लक्षात घ्या, नाण्याला दोन्ही बाजू आहेत. ऑपरेशन टळू शकते का? तर टळू शकते. जिथे रिट्रोलिस्थेसिस आहे, डिस्क हर्निएशन आणि डिस्क पोट्रुजन आहे, तिथे 100% ऑपरेशन टळू शकतं. पण जिथे एखादा मांसाची गाठ आली आहे, बिनाईन आहे किंवा मॅलिग्नंट आहे किंवा मायलोमा आहे, किंवा तो फॅसेट तुटलेला आणि पुढे गेलेला आहे, फॅसेट ब्रेक झाला आहे, तिथे तळपायांची पेशंटला आगाग होते, त्या स्थितीत पेशंटला ऑपरेशनच करावं लागतं. एव्हियन सारख्या केसेस आहेत जिथे अवॅस्क्युलर नेक्रोसिस, व्हेनचा सप्लायच होत नाही आहे, फिमर बोन वरती चिकटकत चाललेला आहे आणि तो फ्रॅक्चर फ्यूज झालेला आहे हिपमध्ये, तर अशा ठिकाणी ऑपरेशन करावं लागतं. त्यामुळे एक लक्षात घ्या, नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. पण जिथे डिस्क हर्निएशनसाठी ऑपरेशन सांगितलं आहे, पोट्रुजनसाठी ऑपरेशन सांगितलं आहे, ते ऑपरेशन 100% टळू शकतं. तर आपण पाहिलं की आपण आहारचर्येत बदल केलेत, आपल्या उठण्याच्या सवयींमध्ये आपण बदल केले, तर नक्कीच आपण या सगळ्या दुखण्यापासून मुक्त होऊ शकतो. आणि जरी तुम्हाला मणक्याच्या संबंधित कुठल्या प्रकारचं दुखणं असेल, मानदुखी असेल, तसंच दबलेली नस किंवा पायाला मुंग्या येणं, चक्कर येणं, या सगळ्या समस्या तुम्हाला असतील तर तुम्ही डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकमध्ये जाऊ शकता आणि डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडनं योग्य उपचार पद्धती घेऊ शकता. पाश्चिमात्य आणि भारतीय अशा सुरेख उपचार पद्धतींचा संगम जो आहे तो डॉक्टर विराज भंडारी यांनी केलेला आहे. आणि उत्तम कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथिक उपचार पद्धती आहे ती डॉक्टर विराज भंडारी यांनी विकसित केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. सरांचं जे क्लिनिक आहे त्या संदर्भातले सगळे डिटेल्स आम्ही दिलेले आहेत, स्क्रीनवर तुम्ही आता पाहू शकतात. हे नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि डॉक्टरांना संपर्क करून उपचारांचा लाभ घ्या. डॉक्टर विराज भंडारी, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद, आभार. यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.